मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी चूक सांगणार आहे जी आज भारतात खूप सारे लोक करत आहेत आणि कदाचित तुम्हीही करत असाल। ती चूक म्हणजे काय? बँकेत पैसे पडून ठेवणं। आता लगेच असं समजू नका की मी म्हणतोय की बँकेत पैसेच ठेवू नका, असं अजिबात नाही। पण सगळेच पैसे बँकेत ठेवणे मित्रांनो ही सर्वात मोठी चूक आहे। ते कसं तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला माझी पर्सनल स्ट्रॅटेजी पण सांगणार आहे। समजा आज माझ्याकडे 1 लाख रुपये आहेत, ते मी ते कुठे इन्व्हेस्ट करेल, कसे इन्व्हेस्ट करेल तेच आपण बघणार आहोत। तर काय करायचं मित्रांनो, व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचं आहे। चला आता एक एक्झाम्पल बघू। समजा तुमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये 1 लाख रुपये पडून आहेत। अनेक बँका मित्रांनो सेव्हिंग अकाउंटवर किती इंटरेस्ट देतात? 3%। म्हणजे एका वर्षात तुम्हाला किती इंटरेस्ट रेट मिळाला? 3000 रुपये। 1 लाखाला 3000 रुपये तुम्हाला मिळाले। आता तुम्ही म्हणाल ठीक आहे, तेवढे का असे ना मिळतायत ना। पण मित्रांनो, काही लोक फक्त इंटरेस्ट बघतात, इन्फ्लेशन बघत नाही। इन्फ्लेशन म्हणजे काय? महागाई। समजा आज एखादी गोष्ट मी 100 रुपयाला घेतोय, तर पुढच्या एका वर्षात ती गोष्ट मला 106 रुपयाला घ्यावी लागणार आहे। आपल्या भारतात दरवर्षी 6% महागाई वाढते आहे। पेट्रोल महाग झालं, दूध महाग झालं, भाजीपाला महाग झाला, असे अनेक गोष्टी महाग झाल्या। काही गोष्टी 3% वाढल्या, काही गोष्टी 4% वाढल्या। असा ॲव्हरेज भारतात 6% पकडला जातो। पण तुमचे पैसे किती टक्क्याने वाढले? 3%। महागाई कितीने वाढली? 6%। याने काय झालं? तुमच्या पैशाची व्हॅल्यू ही कमी झाली, बरोबर? म्हणजे काय झालं मित्रांनो, तुमची बाईंग पॉवर कमी झाली, तुमची पर्चेसिंग पॉवर कमी झाली। ज्या गोष्टी घेण्यासाठी तुम्हाला आज कमी पैसे लागत आहेत, उद्या जास्त पैसे मोजावे लागतील। म्हणून मित्रांनो, बँकेत पैसे पडून देणं योग्य आहे का? नाही। तुम्ही म्हणा ठीक आहे, आम्हाला समजलंय पैशाची व्हॅल्यू कमी झाली, पण मेन मुद्द्यावर आहे बाबा, करायचं काय नेमकं? तर मित्रांनो, आपल्याला करायचे आहे म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट। मग आता सगळे पैसे इन्व्हेस्ट करायचे का? तर मित्रांनो नाही। ते कसं करायचं तेच आपण बघूया आता। मित्रांनो, समजा आज माझ्याकडे 1 लाख रुपये आहेत, तर मी काय करेल? सगळे पैसे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करणार नाही। सर्वात आधी मी इमर्जन्सी फंड तयार करेल। आता तुम्ही म्हणणार इमर्जन्सी फंड म्हणजे काय? समजा उद्या अचानक माझी नोकरी गेली, घरात मोठा मेडिकल इमर्जन्सी खर्च आला, किंवा अचानक मला 50,000 किंवा 1 लाख रुपयांची मोठ्या रकमेची गरज पडली, तर अशा वेळेस माझा म्युच्युअल फंड तोडण्याची गरज येऊ नये म्हणून मी काय करेल? एक इमर्जन्सी फंड तयार करेल। मित्रांनो, माझ्या मते तुमचा इमर्जन्सी फंड एवढा असावा की समजा तुमची नोकरी गेली तरीही तुम्ही 6 महिने सर्वाईव्ह करू शकतात। फॉर एक्झाम्पल, समजा माझा महिन्याचा खर्च 30,000 रुपये, तर साधारण मला 1.5 लाख ते 3.5 लाख रुपये बाजूला ठेवायचे आहेत। तो झाला माझा इमर्जन्सी फंड। ओके, आता हे पैसे इन्व्हेस्ट करायचे नाही, हे फक्त काय झाले? आपले इमर्जन्सी फंड। इमर्जन्सी आली तेव्हाच आपण लिक्विड कॅश म्हणून ते काढू शकतो। अशा ठिकाणी ठेवा की तेव्हा तुम्ही लगेच काढू शकतात। मित्रांनो, समजा आता माझा इमर्जन्सी फंड तयार झाला आहे आणि माझ्याकडे एक्स्ट्रा 1 लाख रुपये उरले आहेत आणि मला माहिती आहे की पुढचे 10-15 वर्ष मला ते पैसे लागणार नाही आहेत, तर मी काय करणार आहे? म्युच्युअल फंडमध्ये पैसे ते लमसम टाकणार आहे। आता काही लोक म्हणतील लमसम इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? मित्रांनो, लमसम इन्व्हेस्टमेंट म्हणजे सर्व पैसे एकाच वेळी, म्हणजे आता माझ्याकडे 1 लाख आहे, 2 लाख आहे, 3 लाख आहे, मोठी रक्कम एकाच वेळी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करणे, त्याला म्हणतात लमसम इन्व्हेस्टमेंट। ओके, आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इथं लमसमचं कॅल्क्युलेटर दाखवतोय। आता मी इथे इन्व्हेस्ट केले 1 लाख रुपये, त्यावर मला समजा 12% वार्षिक रिटर्न मिळाला। साधारणपणे इंडियन स्टॉक मार्केटमध्ये 12% लॉंग टर्ममध्ये रिटर्न मिळू शकतो, असं आपण गृहीत धरू। ओके, मी 5 वर्षासाठी इन्व्हेस्ट केले, तरी मी इथे किती इन्व्हेस्ट केले? 1 लाख रुपये। माझी रक्कम किती झाली मित्रांनो? 1,76,000 रुपये। ओके, आता समजा मी 10 वर्षासाठी केलं, मला 12% रिटर्न मिळाला, मी 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले, तर रक्कम किती झाली मित्रांनो? 3 लाख रुपये, म्हणजे दुप्पट। आता बघा, मी काय बोललो? मार्केट 12 ते 15% इंटरेस्ट रेट रिटर्न रेट देऊ शकतं। तर समजा मी काय केलं? 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले, 15% रिटर्न रेट हा गृहीत धरला आणि 5 वर्षासाठी मी इथे इन्व्हेस्ट केलं, तर मी किती इन्व्हेस्ट केले? 1 लाख रुपये आणि मला किती रिटर्न रेट मिळाला? 2 लाख रुपये। समजा 15% रिटर्न रेट मिळाला, मी 10 वर्षासाठी केलं, तर माझी अमाऊंट किती झाली मित्रांनो? 1 लाखाची 4 लाख। इथं बघा, 5 वर्षासाठी इन्व्हेस्ट केलं, 2 लाख झाले, पुढचे 5 वर्ष वाढवले, 4 लाख झाले, म्हणजे प्रत्येक 5 वर्षात माझी अमाऊंट काय होते मित्रांनो? दुप्पट होते। हीच आहे मित्रांनो कंपाऊंडिंगची ताकद। पण इथे एक महत्त्वाची गोष्ट मी सांगितलं, रिटर्न फॉर एक्झाम्पलमध्ये रिटर्न सांगितलं की 12 ते 15% रिटर्न मिळू शकतो, पण म्युच्युअल फंडमध्ये रिटर्न गॅरंटीड नसतो, हे प्रत्येकाला माहिती आहे। हे काय असतं? मार्केटच्या सिच्युएशनवरती अवलंबून असतं। समजा एखाद्या वर्षी मार्केटने 4% रिटर्न दिला, एखाद्या वर्षी 3% दिला, एखाद्या वर्षी 10% दिला, असं आपण गृहीत धरतोय की म्हणजे लॉंग टर्ममध्ये तुम्ही हिस्ट्री बघितली तर मार्केटने 12% रिटर्न रेट हा लॉंग टर्ममध्ये दिला आहे। तसंच आपण गृहीत धरलं की लॉंग टर्ममध्ये आपल्याला 12 ते 15% रिटर्न रेट मिळू शकतो। ओके, आता काही जण म्हणतील सर माझ्याकडे मोठी रक्कम नाही, माझ्याकडे 1 लाख रुपये नाही, तर मी काय करायचं? मित्रांनो, अशा लोकांसाठी SIP हा बेस्ट ऑप्शन आहे। आता तुम्ही विचाराल SIP म्हणजे काय? SIP म्हणजे काय? दर महिन्याला ठराविक रक्कम म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करणं, याला म्हणतात SIP। फॉर एक्झाम्पल,
दर महिन्याला 500, 1000, 2000 किंवा 5000 जितकं शक्य असेल तितकं. समजा तुमची सेविंग होते 5000, 2000, 3000, तर ती रक्कम तुम्ही दर महिन्याला एक स्पेसिफिक डेटवर एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. ओके, एवढं समजलं. लमसम म्हणजे काय, मोठी रक्कम एकदाच इन्व्हेस्ट करणे, आणि SIP म्हणजे काय, छोटी छोटी रक्कम दर महिन्याला इन्व्हेस्ट करणे. दोघांचा उद्देश एकच असं मित्रांनो, लॉंग टर्ममध्ये वेल्थ तयार करणे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ते ठीक आहे आम्हाला लमसम समजलं, SIP समजली, पण आता इन्व्हेस्ट कसं करायचं. मित्रांनो, इन्व्हेस्ट करण्यासाठी आपल्याला लागतं डीमॅट अकाउंट. डीमॅट अकाउंट काय असतं, जसं बँक अकाउंट असतं पैसे ठेवण्यासाठी, तसंच मित्रांनो डीमॅट अकाउंट असतं तुमचं म्युच्युअल फंड आणि शेअर्स ठेवण्यासाठी. ओके, तर मित्रांनो आता हे डीमॅट अकाउंट कसं ओपन करायचं. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एंजल वन ॲपची लिंक दिली आहे. ही कंपनी काय आहे, 30 वर्षांपासून मार्केटमध्ये काम करते. म्हणून काय करायचं आहे, यामध्ये तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करायचं आहे. अगदी फ्रीमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करू शकता तुम्ही. तर त्यात काय करायचं, तुम्हाला लमसम आणि SIP असे 2 ऑप्शन असतात. तर तुम्ही काय करायचं आहे, समजा तुम्हाला लमसम टाकायची तर लमसम निवडा, SIP करायची तर SIP निवडा. ओके, एकदम सिंपल आहे. तुम्ही पहिले सर्वात आधी डीमॅट अकाउंट ओपन करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त 4 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे काय, बँकेत पैसे ठेवू नका. दुसरी गोष्ट म्हणजे काय, इमर्जन्सी फंड तयार करा, जो की इन्व्हेस्टमेंटपेक्षा पण खूप महत्त्वाचा आहे. ओके, तिसरी गोष्ट म्हणजे काय, जर मोठी रक्कम असेल तर लमसम करा, छोटी छोटी रक्कम असेल तर SIP दर महिन्याला करा. ओके, आणि चौथी गोष्ट म्हणजे काय, लवकर सुरू करा. तुम्ही जेवढ्या लवकर सुरू कराल तेवढ्या लवकर तुम्हाला कंपाऊंडिंगचा फायदा मिळेल. इन्व्हेस्टमेंटमध्ये टाईम खूप महत्त्वाचा असतो. जितक्या लवकर सुरू केलं तितकं आपल्याला कंपाऊंडिंगचा जास्त फायदा मिळू शकतो. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि असेच फायनान्स व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.